राम राम मंडळी, मी तुमचा ताना जक्के आणि तुम्ही पाहत आहात ताना जक्के यूट्यूब चॅनल. मंडळी, महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या वावटळ उठलंय. विधानसभा निवडणुकीच्या निकाल लागल्यानंतर आता सर्वांचं लक्ष लागलंय ते म्हणजे विधान परिषद निवडणुकीकडे. कोणाची वर्णी लागणार आणि कोणाचा पत्ता कट होणार? आगामी विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपकडून नेमकी कोणाची लॉटरी लागणार? निष्ठावंत की आक्रमक चेहरे? दिल्लीत हायकमांडच्या बैठका सुरू आहेत आणि इकडे मुंबईच्या नेत्यांच्या मनात धाकधूक आहे. आज आपण अशा 6 मोठ्या नावावर पोस्टमार्टम करणार आहोत, ज्याची नावे सध्या दिल्लीपासून गल्लीपर्यंत गाजत आहेत. यात प्रस्थापित आहेत, आक्रमक तरुण आहेत आणि काही धक्कादायक नावे सुद्धा आहेत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी आपण सांगलीच्या राजकारणातला एक मोठ्या घरवापसीबद्दल बोलणार आहोत. पहिलं नाव आहे ते म्हणजे माधवी नाईक. महिला नेतृत्वाचा अभ्यासू चेहरा माधवी नाईक या नावाचा उल्लेख सध्या भाजपच्या वर्तुळात आदराने केला जातोय. राजकीय प्रवास: भाजपच्या प्रदेश सरचिटणीस म्हणून त्यांनी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला आहे. महिला आघाडीत त्यांनी केलेले काम आणि संघटन कौशल्य हे थक्क करणार आहे. रणनीती: भाजपला सध्या सभागृहात आक्रमक आणि अभ्यासू महिला नेतृत्वाची गरज आहे. चित्रा वाघ या आक्रमक आहेतच, पण तांत्रिक आणि संघटनात्मक बाजू मांडण्यासाठी माधवी नाईक यांचं नाव आघाडीवर आहे. जमेची बाजू म्हणजे पंतप्रधान मोदींचे महिला शक्तीवर असलेले लक्ष पाहता माधवी नाईक यांना संधी देऊन भाजप महिला मतदारांना एक मोठा संदेश देऊ इच्छित आहे. तर मंडळी, दुसरं नाव म्हणजे केशव उपाध्ये. भाजपची रनरकर्क तोप. जेव्हा जेव्हा भाजपवर विरोधकाकडून आरोप होतात तेव्हा टीव्ही स्क्रीनवर एक चेहरा ठामपणे उभा असतो, तो म्हणजे केशव उपाध्ये. महत्त्व: ते भाजपचे मुख्य प्रवक्ते आहेत. आकडेवारीची फेकाफेकी न करता पुराव्यासह बोलणे ही त्यांची खासियत आहे. फडणवीसांचे विश्वासू: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ते अत्यंत जवळचे मानले जातात. पडद्यामागची रणनीती आणि मीडिया मॅनेजमेंटमध्ये त्यांचा हात कोणीही धरू शकत नाही. संधी का? अनेक वर्ष पक्षाची बाजू मांडणाऱ्या या नेत्याला आता प्रत्यक्ष सभागृहात पाठवून विरोधकांना चेकमेट करण्याची भाजपची तयारी दिसते. त्यानंतर मंडळी, तिसरं नाव म्हणजे रणजितसिंह निंबाळकर. पश्चिम महाराष्ट्रातील साखर सम्राट. माढ्याचे माजी खासदार आणि रणजितसिंह निंबाळकर यांच्या नावाशिवाय पश्चिम महाराष्ट्राचे राजकारण पूर्ण होऊ शकत नाही. लोकसभा निकाल नंतरची स्थिती: लोकसभा निवडणुकीत निसटता पराभव झाल्यानंतरही निंबाळकर यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न भाजपसमोर आहे. माढा आणि सोलापूर पट्ट्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीला रोखण्यासाठी निंबाळकर यांच्यासारखा मोठा चेहरा भाजपला विधान परिषदेत हवा आहे. साखरपट्टा: साखर कारखानदारी आणि पाणी प्रश्नावर निंबाळकर यांची पकड मोठी आहे. मोहिते पाटलांच्या विरोधात जिल्ह्याचे राजकारण संतुलित ठेवण्यासाठी निंबाळकर यांना आमदारकी मिळण्याची दाट शक्यता आहे. तर मंडळी, चौथं नाव आहे ते म्हणजे राम सातपुते. वंचितांचा आवाज आणि तरुणांची क्रेज. विद्यार्थी परिषदेतून तावून सुलाखून निघालेलं नेतृत्व म्हणजे राम सातपुते. आक्रमकता: राम सातपुते आपल्या भाषणाने विरोधकांना गारद करण्यासाठी ओळखले जातात. सोलापूरमध्ये प्रणिती शिंदे यांच्या विरोधात त्यांनी घेतलेली टक्कर संपूर्ण महाराष्ट्राने पाहिली आहे. जातीय समीकरण: उपेक्षित समाजाचे प्रतिनिधित्व आणि तरुण मतदारामध्ये असलेली पकड ही सातपुते यांची जमेची बाजू आहे. विधानसभेत झालेला पराभव विसरून त्यांना मोठ्या भूमिकेत आणण्यासाठी भाजप विधान परिषदेचा मार्ग निवडू शकते. पाचवं नाव आहे ब्रह्मानंद पळकर. सांगलीच्या राजकारणातला सायलेंट किंगमेकर. तर मंडळी, आता येऊया आपल्या सांगलीकडे. सांगलीच्या राजकारणात सध्या पळकर नावाचा दर्र आहे. आमदार गोपीचंद पळकर यांच्यानंतर आता त्यांचे बंधू ब्रह्मानंद पळकर चर्चेत आहेत. पळकर फॅक्टर: गोपीचंद पळकर यांनी ज्या पद्धतीने धनगर आरक्षणाचा मुद्दा लावून धरला आणि महायुतीसाठी रान पेटवलं, त्याचं फळ म्हणून ब्रह्मानंद पळकर यांना संधी मिळू शकते. स्थानिक पकड: ब्रह्मानंद पळकर हे केवळ नाव नाही तर खानापूर आटपाडी जतपट्ट्यात त्यांचे स्वतःचं कार्यकर्त्यांचा जाळं विणला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ते चाणक्य ठरले आहेत. भाजपला जर सांगलीत आपली ताकद टिकवून ठेवायची असेल तर पळकर बंधूंच्या पाठीशी ताकद उभी करावीच लागेल. त्यानंतर 6वं नाव म्हणजे संजय काका पाटील. राजकीय धमाका आणि घरवापसीची चर्चा. आता बातमी आहे सर्वात मोठ्या ट्विस्टची. सांगलीचे माजी खासदार संजय काका पाटील यांची सध्याची गुंतागुंत. संजय काकांनी लोकसभेला भाजपची साथ दिली, पण नंतर विधानसभा निवडणुकीत ते अजित पवारांच्या राष्ट्रवादीत गेले. तिथे त्यांना अपयश झालं. सध्याच्या माहितीनुसार संजय काका राष्ट्रवादीत आनंदी नाहीत. रणनीती: संजय काका पाटील हे सांगलीतील भाजपचे जुने आणि जुंत नेतृत्व आहे. जिल्ह्यातील कार्यकर्त्यांची मोठी फळी आजही त्यांच्याशी जोडलेली आहे. भविष्यातील समीकरण: जर संजय काकांनी पुन्हा भाजपमध्ये प्रवेश केला तर त्यांना विधान परिषदेवर घेऊन सांगलीत भाजपला पुन्हा नंबर 1 करण्याचा प्लॅन तयार असू शकतो. त्यामुळे सांगलीत भाजपची ताकद दुप्पट होऊ शकते. काका परत एकदा विधान परिषदेत गरजताना दिसतील. निष्कर्ष: तर मंडळी, हे आहेत 6 शिलेदार: माधवी नाईक, केशव उपाध्ये, रणजितसिंह निंबाळकर, राम सातपुते आणि ब्रह्मानंद पळकर आणि त्याचबरोबर संजय काका पाटील. या 6 नावापैकी भाजप कोणाच्या गळ्यात आमदारकीची माळ घालणार? तुम्हाला काय वाटतंय? संजय काकांनी भाजपमध्ये परत यावं का आणि पळकर बंधूंना ही संधी मिळायला हवी का? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा, कारण तुमच्या कमेंट्स आमची ताकद आहे. राजकारणातील अशाच खडा आणि खडा माहितीसाठी पाहत राहा ताना जक्के यूट्यूब चॅनल. हा व्हिडिओ शेअर करा
आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच विषयासह. तोपर्यंत धन्यवाद. राम राम.